आणि ही थेट दृश्य आपण बघतोय संघ मुख्यालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल होत आहेत तेव्हाची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री या ठिकाणी हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळावरती जात आहेत आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून येणार आहे तेव्हाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। आता मुख्यमंत्री काय बोलणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन प्रेमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। तर संघाचं हे मुख्यालय आहे आणि या मुख्यालयामध्ये डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळावरती अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री दाखल होत आहेत। संघाचं हे मुख्यालय आहे, बौद्धिकचं आयोजन हे काल इथे करण्यात आलेलं होतं आणि स्वतः एकनाथ शिंदे हे सुद्धा रेशीम बागेतल्या या मुख्य कार्यालयामध्ये संघाच्या आता दाखल झालेले आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन करणार आहेत, त्यासाठी इथे दाखल होत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे येण्यावरूनही वेगवेगळे वाद प्रतिवाद जे होते ते रंगलेले आपल्याला पाहायला मिळाले। मात्र प्रवीण दरेकर यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांच्या रक्तातच मुळातच हिंदुत्वाची भूमिका आहे, RSS आहे आणि त्यामुळे ते इथे दर्शनासाठी येतील। यासाठी अर्थातच ते काही वेगळं किंवा विशेष वाटावं असं नाही, असंही प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलंय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संघाच्या रेशीमबाग कार्यालयामध्ये दाखल होत आहेत तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय। माध्यमांचे कॅमेरे इथे सरसावलेले आहेत आणि आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथे दाखल झालेले आहेत। रेशीमबागच्या या कार्यालयात ते पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत अर्थातच त्यांचे सगळे समर्थक, आमदार, कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। तर रेशीमबागेतील हे मुख्यालयाचं कार्यालय आणि तिथे डॉक्टर हेडगेवार यांचं स्मृतीस्थळ आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गिरीश, खरं तर मुख्यालयामध्ये आता मुख्यमंत्रीही दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर आता पुढचा नेमका कार्यक्रम काय असणार आहे मुख्यमंत्र्यांचा? नक्कीच मुख्यमंत्री या ठिकाणाहून अधिवेशनामध्ये जाणार आहे आणि अधिवेशनाचं कामकाज पाहणार आहे। पण तत्पूर्वी आपण हे सगळे दृश्य पाहतोय। हेडगेवार यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख देशपांडे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यासोबतच आमदार भारत शेठ गोगावले सुद्धा या ठिकाणी आहेत। विधान परिषदेचे आणि विधानसभेचे जे आमदार आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत आलेले पाहायला मिळतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे RSSच्या हेडक्वार्टरमध्ये दाखल झाले त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। गेल्या दोन वेळेस ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि आज मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार आहे हे पाहणं सुद्धा तिथं महत्त्वाचं ठरणार आहे। तरी सगळी दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे RSSच्या हेडक्वार्टरला आले। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं ते आले होते आणि बौद्धिक होतं संघाचं। त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र दिसले होते, तर अजितदादा पवार हे या ठिकाणी आले नव्हते। त्यामुळे बरीचशी टीका सुद्धा झाली होती की भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होतं अजितदादांनी संघाचं बौद्धिक घ्यायला हवं, पण यावर सुद्धा भाष्य NCPच्या नेत्यांनी केलं की आम्ही पुरोगामी आहोत, प्रतिगामी नाहीये आणि त्यामुळे आमची विचारधारा वेगळी आहे। त्यामुळे आता विचारधारेचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी उपस्थित केला जातो। त्यासोबतच अनेक प्रश्न उपस्थित केला जातात की मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर आहेत का किंवा पुढे भविष्यामध्ये त्यांची रणनीती काय असणार आहे, त्यांना नेमकं काय हवं आहे हे सगळं असताना आता RSSच्या कार्यालयामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री आले। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या जरी असल्या तरी आपल्या रक्तामध्ये हिंदुत्व जे आहे ते बाळासाहेबांचं आहे असं वारंवार एकनाथ शिंदे सांगत आलेले आहेत आणि यापूर्वी सुद्धा शाखेत जाण्यापूर्वी मी संघात जायचं असं वारंवार एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलेले आहे। त्यामुळे नेमकी आता भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। प्रज्ञा, अगदी गिरीश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार एक चर्चा केली जाते ती हीच की शिंदे गटाचे सगळे जे आमदार आहेत ते येत्या काळात भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत आणि त्या चर्चेला एकीकडे जोर आपल्याला पाहायला मिळतोय। ह्या सगळ्या भेटीनंतर म्हणजे रेशीम बागेतल्या त्यांच्या येण्यानंतरही विरोधक मोठ्या प्रमाणात चौताळले असतील। नक्कीच विरोधक चौताळले यामध्ये काही तीळमात्र शंका नाहीये। मात्र यापूर्वीच विरोधकांनी सुद्धा आपली मोठ बांधलेली आहे आणि त्यांचं असंच म्हणणं आहे की कुठलाही पर्याय शिवसेनेला किंवा शिंदे गटाला उरणार नाही, त्यांना भाजपातच जावं लागेल। बरीच टीका टिप्पणी यापूर्वी सुद्धा केली होती, पण मुख्यमंत्री आपल्या भूमिकेवर ठाम आहे। त्यांचं एकच म्हणणं आहे की बाळासाहेबांचे जे विचार आहेत त्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही एक वेगळा गट स्थापन केला, आम्ही आमचा वेगळा पक्ष स्थापन केला आणि आम्ही बाहेर पडलो, कारण महाविकास आघाडीसोबत आमचं जमत नव्हतं, त्यांची विचारधारा आम्हाला पटत नव्हती। बाळासाहेबांची कधी विचारधारा राहिली नाहीये। ते काँग्रेस सोबत जर गेले असते तर त्यांनी आपलं दुकान बंद केलं असतं असं वारंवार आपल्या भाषणातून मुख्यमंत्री यांनी दाखले दिलेले सांगितलेलं आहे आणि त्यामुळे बाळासाहेबांची विचारधारा घेऊन आम्ही आलेलो जी RSS सोबत होती, जी RSSला
निवडणुकीच्या वेळी किंवा आपण म्हणूया की भाजप ज्यावेळी निवडणुकीत असायची त्यावेळी त्यांच्यासोबत गठबंधन करून सरकारमध्ये बसली. त्यामुळे मुख्यमंत्री नेमकं बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन आता पुढे जात आहेत का, हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दावा जरी करत असते तरी त्या दाव्यामध्ये भविष्यात काय घडणार आहे याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. आणि काही वेळातच मुख्यमंत्री जे आहेत प्रज्ञा ते आता प्रसार माध्यमांशी बोलणार आहे, आपली मतं व्यक्त करणार आहेत आणि आपली भावना या संपूर्ण अधिवेशनामध्ये कशा पद्धतीनं काम झालेलं आहे त्यासोबतच